नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात संपूर्ण राज्यभरातल्या 36 जिल्ह्यातल्या 72 बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेऊया। राज्यातील 4 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसंच कोल्हापूर आणि साताऱ्यात जोरदार पावसाची शक्यता। धुळ्याच्या शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे परिसरामध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे नदी नाल्यांना पूर, नागरिकांची मात्र तारांबळ। यवतमाळच्या नेर तालुक्यात मुसळधार पाऊस। तालुक्यातील नदी आणि नाल्यांना पूर आलाय। शेतजमिनीचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान। सिंधुदुर्गच्या मालवण तालुक्यात पावसाची हजेरी, तर कुडाळमध्ये देखील पावसाची रिमझिम। नागरिकांना काहीसा दिलासा। अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहराला पावसानं झोडपलं। जोरदार पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यावर पाणी साचलं, नागरिकांची तारांबळ। वाशिमच्या काकडदाती आणि खरोळा या परिसरात मुसळधार पाऊस। सलग दुसऱ्या दिवशी पावसानं झोडपलाय। पेरलेल्या बिया खरडून गेल्यानं शेतकरी चिंतेत। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। भुसावळमध्ये मुसळधार पावसामुळे वेल्हा गावाजवळील नदी नाले तुडुंब भरले आहेत, तर नदीला पाणी आल्यानं पाण्याचा प्रश्न सुटला, मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। भुसावळच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। तापी नदीपात्रामध्ये 4097 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला। रत्नागिरीच्या कशेडी घाटातील बोगद्याला अनेक ठिकाणी गळती। राष्ट्रीय महामार्गाच्या तज्ज्ञांकडून पाहणी केली जाईल। जळगावात पावसामुळे गांधी चौक परिसरामधील जुन्या इमारतींचा काही भाग कोसळलाय। जीवितहानी नाहीये। शहरातील जुन्या इमारतींचा प्रश्न ऐरणीवर। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील पनोरी या गावाचा संपर्क तुटलाय। पठार नदीवरील पर्यायी रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। लोखंडी रॉडवरून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। नांदेड जिल्ह्यामध्ये पेरणीला सुरुवात। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांची शेती कामांची सध्या जोरदार तयारी सुरू झाली। बुलढाण्याच्या जानेफळमधील उटी गावात पुरामध्ये वाहून गेलेल्या व्यक्तीचा अद्याप शोध सुरूच। रेस्क्यू टीमकडून शिला डॅम परिसरामध्ये शोध मोहीम सुरू आहे। मनोज जरांगेच्या 7 जुलैच्या परभणी दौऱ्यानिमित्त आता सकल मराठा समाजाची बैठक पार पडली। बैठकीमध्ये गावागावात अक्षता वाटप करून बैठका घेण्याचं आवाहन। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। बुलढाण्यात उत्खननादरम्यान आढळलेली मूर्ती सिंदखेड राज्यामध्येच ठेवा। सिंदखेडमधील नागरिकांची सरकारकडे मागणी। पुरातत्व विभागाकडून मूर्ती नागपूरला हलवण्याची तयारी। अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक। मागण्या मान्य न झाल्यास थेट मंत्रालयावर आंदोलन करण्याचा इशारा। रत्नागिरी जिल्हा परिषदेवर दिव्यांगांचा एल्गार मोर्चा। विविध मागण्यांसाठी आंदोलन। सरकारविरोधात घोषणाबाजी। नांदेडच्या मुखेडमध्ये हजारो दिव्यांगांचा तहसीलवर कार्यालयावर धडक मोर्चा, तर विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा। अहमदनगरमधील शिर्डीत दूध दरवाढीसाठी शेतकरी आक्रमक। दुधाला 40 रुपये प्रति लिटर तर मिळावा आणि अन्य। उद्या श्रीरामपूरमध्ये नेवासा मार्गावर बेमुदत रास्ता रोको केला जाईल। शेतकऱ्यांनी दिला इशारा। शेतकरी पुत्राकडून आता यवतमाळ शहरामध्ये लक्षवेधी आंदोलन। पीक कर्ज मिळत नसल्यानं फलकाद्वारे शेतकरी पुत्रानं व्यथा मांडली। पुण्याच्या भोरमध्ये युवक काँग्रेसचं महावितरण विरोधात आंदोलन। विजेच्या लपंडावाच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस आक्रमक। नागपूरच्या संविधान चौकात रिक्षाचालक संघटनांचं आंदोलन। विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालक आक्रमक। महापालिकेच्या जाचक पार्किंग कराराविरोधात आता सांगलीकर नागरिकांनी थेट महानगरपालिकेच्या दारातच वाहनं केली पार्क। महानगरपालिकेच्या आवारामध्ये वाहतूक कोंडी।
साताऱ्यातील कराड शहरामध्ये 67 इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. पालिकेकडून संबंधित नागरिकांना नोटिसा. जळगाव भुसावळमध्ये माळी समाज हक्क परिषदेचं आंदोलन. राज्यातील माळी समाजाच्या प्रतिनिधींची परिषदेमध्ये हजेरी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिषदेत ठराव. छत्रपती संभाजीनगर पालिकेवर नागरिकांना पाणी देण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचं आंदोलन. महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठाकरे गटाचं हलगीनाथ आंदोलन. ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. कोल्हापूरच्या संकेश्वर बांदा मार्गावरील टोल नाक्याला शेतकऱ्यांचा विरोध. आजरा परिसरामधील शेतकऱ्यांची टोल नाका बंद करण्याची मागणी. शहर बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा. यावलमध्ये शिधापत्रिका लाभार्थ्यांना धान्य कमी मिळत असल्यामुळेच काँग्रेस आक्रमक झाले. तहसील कार्यालयावर मोर्चा काढत दुकानदारांवर कारवाईची मागणी. पुण्यात पीएचडी प्राप्त विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्तीच्या मागणीसाठी आंदोलन. नाना पटोलेंनी विद्यार्थ्यांशी फोनवरून साधलाय संवाद. छत्रपती संभाजीनगरमध्ये उर्दू शाळेच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन. मागणी मान्य नाही झाली तर आत्महत्या करण्याचा इशारा. यवतमाळच्या पुसदमध्ये विजेचा शॉक लागून खासगी लाईनमनचा मृत्यू झालाय. महावितरण कंपनीचा हलगर्जीपणा. नातेवाईकांसह गावकऱ्यांचा संताप. रत्नागिरीच्या कशेडी घाटामध्ये क्रेनची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात. कंटेनरच्या अपघातामुळे काही वेळ वाहतूक कोंडी. कोल्हापूरमध्ये जमीन मोजण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न. रत्नागिरी नागपूर महामार्ग रद्द करा किंवा बाजारभावाच्या चौपट दर द्या, ग्रामस्थांची मागणी. जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरामध्ये तरुणांचे स्टंट. रील्स बनवण्याच्या नादात अपघात होण्याची शक्यता. जीव धोक्यात घालत वेरूळ लेणी परिसरामध्ये स्टंटबाजी धडपड. अमरावती ग्रामीण पोलीस भरतीवर आता पावसाचं सावट. पावसामुळे मैदान खराब. मैदानाची चाचणी पुढे ढकलावी यासाठी मागणी. सांगलीतून गहाळ झालेले 31 मोबाईल शहर पोलिसांनी शोधलेत. तक्रारदारांना मोबाईल सुपूर्द. शहरवासियांनी मानलेत पोलिसांचे आभार. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात नाशिकचे पोलीस आयुक्त आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग. पोलीस आयुक्त संदीप कर्णिकांनी पालखीला खांद्यावर घेत वारकऱ्यांचा उत्साह वाढवला. मुक्ताईच्या पालखीचा आज चिखलीमध्ये मुक्काम. तर चिखलीच्या बोंद्रे परिवाराकडून नागरिकांना भोजन. पालखी प्रस्थानासाठी माऊलींचा रथ तयार. 29 जूनला पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान. रथाच्या तांत्रिक गोष्टींसाठी देखील तपासणी. ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी रथाच्या बैलजोडीची आळंदीमध्ये भव्य मिरवणूक. ढोलताशाच्या गजरात दोन्ही बैलजोड्यांची मिरवणूक. बैलजोडीची सेवा देण्याचा मान आळंदीतील सहादू करहांडेंना. पंढरपुरामध्ये कला प्रवाह लोककला महोत्सवाचं आयोजन. भारूड, हरिकथा, कथकसार असे कला प्रकार सादर करण्यात आले. वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली. केमिकलयुक्त पाण्यामुळे इंद्रायणी नदी प्रदूषित. ऐन पालखी प्रस्थानावेळी वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पुण्याच्या डिंबे गावात भात लागवडीसाठी शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. पावसामुळे भात लागवड रखडली. जळगावात पुरेसा पाऊस नसल्यानं अनेक भागात पेरण्या खोळंबल्यात. आतापर्यंत केवळ 35% पेरण्या. बीड जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत. माजलगाव धरणामध्ये केवळ 0% पाणीसाठा. जिल्ह्यावर पुन्हा दुष्काळाचं सावट. इगतपुरी तालुक्यातील शिंदवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. प्रशासनाकडून टँकरची सुविधा मिळत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त. परभणीमध्ये 21 कृषी केंद्राचे परवाने रद्द. खत बियाणे विक्रीत अनियमितता आढळल्यानं कारवाई. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणानं तळ गाठलाय. कश्यपी धरणामधून गंगापूर धरणात पाणी सोडण्यात आले आणि कश्यपी धरणातून पाणी सोडल्यामुळे आता परिसरात नागरिक आक्रमक झाले. अकोल्याच्या कुटासा गावामध्ये शाळेसमोरच घाण पाण्याचं डबकं आहे. तर गावातही घाणीचं साम्राज्य. ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नांदेडच्या दवणगीरमध्ये वर्षभरापासून ग्रामसभा भरलेली नाही आणि ग्रामपंचायतीकडून दर्जाहीन काम आहेत. ग्रामस्थांचा आरोप. एक
परळीमध्ये ज्येष्ठ नागरिकांची बँकांबाहेर केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी गर्दी, ग्राहकांसाठी हेल्प डेस्क उपलब्ध नसल्यानं मोठी तारांबळ. वाशिमच्या रिधोरा ते पांगरा बंदी रस्त्याची आता दुरावस्था झालेली आहे. पावसामुळे ग्रामस्थांना वाहतुकीस अडथळा, रस्त्याकडे जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष, नागरिकांचा आरोप. परभणीत 13 वर्षांचा विद्यार्थी सायकलसह ओढ्यात पडलाय. ओढ्यात पातळी कमी असल्यानं आता दुर्घटना टळली. पूर्णा कानखेडा रस्त्याच्या दुरावस्थेमुळे हा अपघात झाला. बीडच्या माजलगावमधील खतगव्हाण, पिंपरी आणि दिग्रस या गावाला रस्ताच नसल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये शाळा सुरू. जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत शाळा बांधकाम विभागाच्या कार्यालयातच भरवणार, शिक्षकांचा पवित्रा. नाशिकच्या येवल्यामध्ये अनकाई किल्ल्यावर पर्यटकांची भटकंती, निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षकांच्या सहकारी पतसंस्थेची 101वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. अभिनेता आमिर खानचा फार्मर कप स्पर्धेत काम आता करणाऱ्या गटाशी वर्ध्यात संवाद साधलाय. पाणी फाउंडेशन अंतर्गत फार्मर कप स्पर्धेचं आयोजन. भंडारातील जागतिक जलतरण पर्यटन प्रकल्पामधून रोजगाराची संधी, 700 कोटींच्या प्रकल्पातून 10,000 रोजगार मिळणार. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये जनावरांच्या आठवडा बाजारामध्ये ई टॅगिंग असलेल्या जनावरांनाच प्रवेश देण्यात येत आहे, तर इतर जनावरांना प्रवेश न दिल्यानं व्यापारी आणि बाजार समितीच्या सचिवांमध्ये वाद. परभणीच्या पूर्णा तहसील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचं भूमिपूजन संपन्न. आमदार रत्नाकर गुट्टेंच्या हस्ते भूमिपूजन पार. समृद्धी महामार्गाचं काम निकृष्ट शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करावा, माजी मंत्री सुबोध सावजी यांची पोलिसांकडे मागणी. गोंदियात 26 कृषी केंद्रांना खतांची विक्री न करण्याचे आदेश. बियाणे खतांचा काळाबाजार सुरू असल्याचा आरोप आहे आणि कृषी विभागाची कारवाई सुरू आहे. सांगली जिल्ह्यात नीट परीक्षेच्या घोटाळ्याबाबत भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघ आक्रमक. एनटीए रद्द करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम. केंद्रीय शिक्षण मंत्री यांच्याकडे सह्यांचं पत्र पाठवलं जाईल. लातूरमधून ताब्यात घेतलेल्या शिक्षकांच्या मोबाईलची तपासणी. मोबाईलमध्ये विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट, उत्तरपत्रिकेचे फोटो आढळल्याची माहिती. नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात लातूर पोलिसांकडून 4 जणांवर गुन्हा, 1 ताब्यात तर 3 फरार. गुन्हा दाखल केल्यापैकी 1 जण दिल्लीला असल्याची माहिती.